नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेपूर्वीच खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। हाताला आणि डोक्याला बँडेज बांधून तर एका नगरसेवकाने व्हीलचेअरवरून महापालिकेत प्रवेश करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। प्रशासनामुळे शहराची अवस्था गंभीर झाली असून त्यामुळेच अपघातग्रस्त नागरिकांचे प्रतीक म्हणून आंदोलन करत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले, मात्र शहराची अवस्था काय झाली असा सवालही ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला। महापालिका प्रशासनाने खड्ड्यांची तातडीने दखल घेऊन अपघातग्रस्त नागरिकांना मदत करावी, तसेच संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे। नाशिक शहरातील जनतेची अवस्था ही आमच्या सारखी झाली आहे। हे आम्ही तुम्हाला प्रतिनादिक स्वरूपात दाखवत आहोत की कसे नाशिकर विटीस धरले जात आहेत, कसं त्यांना जखमा होत आहे, कसे मरत आहेत, हे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही आलो आहोत। MNGL खड्डे खणले, परंतु ते कॉर्नरनी खणले, मध्ये जे रस्ते उद्ध्वस्त झाले ते कशाने झाले, का झाले, याच्यावर काय उत्तर देणार आहे तुम्ही? आयुक्त मॅडम